जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, सध्या जागतिक लेवलची परिस्थिती पाहता काही भविष्यकारांच्या जे त्यांनी भविष्य वर्तवलेले होते त्याच्यावरून असं लक्षात येतं की ती परिस्थिती आज खरंच तशी निर्माण झालेली आहे. जसं की नास्त्रदमस आहे, बाबा वेंगा आहे, स्वामी अच्युतानंद सरस्वती जे आहेत, किंवा आताचे सुमिताचार्य म्हणून एक आहेत, यूट्यूबवर वगैरे बरेचसे त्यांचे व्हिडिओ वगैरे आहेत. म्हणजे हजारो वर्षापूर्वी ह्या लोकांनी जी भविष्यवाणी वर्तवली होती, जागतिक लेवलला 2026 किंवा 2020 नंतरची जी परिस्थिती निर्माण होईल, त्या परिस्थितीत त्यांनी ज्यावेळेस वर्णन केलं त्यावेळेच्या बऱ्याचशा घटना अशा घटत आलेल्या आहेत. जसं की करोना असेल, नैसर्गिक आपत्ती, पूर सदृश्य परिस्थिती, भूकंप, विमान हादसे वगैरे वगैरे. आजही बऱ्याचशा भविष्यकारांनी किंवा त्या काळामध्ये नास्त्रोदमस असतील, बाबा वेंगा असतील, स्वामी अच्युतानंद असतील, यांनी जे भविष्य वर्तवलेलं आहे त्यानुसार 75% भविष्यवाणी ही खरी होत आहे किंवा 99% खरी होत आहे, हे मानायला हरकत नाही. परंतु तरी बरेचसे भविष्यकार आजच्या घडीला असं सांगतायत की कलियुग संपला, आता सत्ययुग येणार वगैरे. तर कलियुगाला सुरुवात होऊन 5000 वर्ष होऊन गेलीत आणि कलियुग एवढ्या लवकर संपणारा नाही. काय आहे माहिती आहे का, की कलियुगाचा बराचसा परिणाम मानवी आणि सजीव ह्या दोन्ही सृष्टीवर होण्याचा बाकी आहे. जो पूर्वीचे जे ग्रंथ सांगितलेले किंवा हरभऱ्याच्या झाडाखाली मनुष्य राहील वगैरे, तर अशी परिस्थिती यायला आणखी भरपूर वेळ बाकी. जसं की काही भविष्यकारांनी सांगितलं की गाय मांस खाईल किंवा मग रक्त पिईल माणसाचं वगैरे वगैरे. आता सध्या काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो, की गायीनं मांस खायला सुरुवात केली, थोडं का होईना. त्याचं कारण आहे माणसाची चुकी. काय झालं की जे काही वस्तू बाजारातून आणल्या जातात, भाजीपाला वगैरे, नॉनव्हेज असेल, जे काय असेल, मासे असतील, कोंबडीचं मटण असेल, त्या बकराचं मटण असेल, जे काही आणलेलं असेल, ते काय होतं, अनावश्यक भाग त्या पन्नीमध्ये टाकून त्याची विल्हेवाट व्यवस्थितरित्या करण्याऐवजी काय केलं जातं, त्या पन्नीमध्ये टाकलं जातं आणि ते पन्नीमध्ये टाकून बाहेर रस्त्यावर फेकलं जातं. बाहेर जी समजा रिकामी स्पेस असतील, आता जालन्यामध्ये असे बरेच ठिकाणं आहे सांगण्यासारखे, की त्या ठिकाणाहून जर चाललं तर नाक मुठीत धरावं लागतं. असं वाटतं केव्हा या परिसरातून आपण बाहेर पडू, म्हणजे इतकी त्या ठिकाणी दुर्गंधी निर्माण झालेली. मग अशा परिस्थितीमध्ये काय होणार, ते मुख जनावर काय खाणार. जसं रामनगरचा बराचसा परिसर आहे, शुक्रवार बाजारचा बराचसा परिसर आहे. त्या रामनगरमध्ये पोलीस कॉलनीचे बरेचसे एरिया असे आहेत की त्या ठिकाणी लोक रस्त्यावर कचरा टाकतात. दिवसातून एक दिवसाआड कचरा गाडी फिरते, महापालिकेचे ट्रॅक्टर फिरत आहेत, तरी लोक कचरा रस्त्यावर टाकत आहेत. बरं, टाकीनात का? पन्नीमध्ये ते मांस वगैरे कापलेलं विनावश्यक असलेलं ते त्या पन्नीमध्ये टाकलं जातं आणि ती गाय काय करते, त्याच्यामध्ये खाण्यासाठी काहीतरी आहे त्या पन्नीमध्ये, ती पन्नीसह ते कचरा खायला सुरुवात करते आणि ती घाण, ते मांस गाय खायला सुरुवात केली गायीने. आणखी भविष्यात ज्या दिवशी गाय स्वतःचं मांस खाईल किंवा माणसाचं मांस खाईल, त्यावेळेस खरोखर कलियुग सुरू म्हणायला हरकत नाही. त्याच्यामध्ये आणखी बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत कलियुगामध्ये होणाऱ्या, की मी ते सांगू शकत नाही. का काय असतं माहिती आहे का, भविष्यामध्ये पुढं जाऊन अनावश्यक गोष्टी बघून आपली मानसिकता खराब करण्यापेक्षा किंवा
ते भविष्य न बघितलेलंच बरं आहे असं म्हणायला हरकत नाही. काय असतं, ज्यांनी ते भविष्य बघितलं त्याची मानसिकता स्ट्रॉंग पाहिजे. काय असतं, पुढचं भविष्य बघताना ते स्ट्रॉंग पाहिजे. जर समजा भविष्य बघता बघता त्याला तिथं अशा काही घटना जर बघण्यात आल्या, तर एखादी वेळेस तो तिथं दगावू शकतो. त्या गोष्टीला काय करावं लागतं, टाईम ट्रॅव्हल. आपण मागं एक व्हिडिओ बघितला होता टाईम ट्रॅव्हल. तर ह्या ज्या घटना आहेत ह्या कलियुगामध्ये होणाऱ्या बाकी आहेत. आजच कलियुग संपलेला नाही. आता भरपूर जणांचं म्हणणं आहे की कलियुगात कलीचा अवतरला, कलियुगाने कलीने अवतार घेतला. तो त्या उत्तर प्रदेशच्या गावामध्ये जन्माला आला वगैरे वगैरे. परंतु ह्या अफवा आहेत. जसं की आजच्या घडीला जागतिक लेवलला पाहता इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचं जे युद्ध आहे त्या ठिकाणी आता भरपूर जणांची वेगवेगळे मतं आहेत. आता तिथं एक नवीन चर्चा अशी ऐकण्यात आली माझ्या, की जे मुस्लिम राष्ट्र आहे त्यांच्यावर अत्याचार झाला किंवा त्यांचे मारले गेले लोक, महिलावर, पुरुषावर, स्त्रियावर, लहान मुलावर अत्याचार झाले, त्या शाळेवर जो बॉम्ब टाकण्यात आला, तो असाच प्रकार काहीसा आहे. आणि त्यामुळे काय आहे किंवा तो 12वा मसिहा, फरिश्ता काय त्याचं नाव, अल मेहंदी हे येणार आहेत. म्हणजे ज्या गोष्टी हजारो वर्ष आणखी बाकी आहे त्या अगोदर कशा घडतील. मग ही कत्तल केल्यामुळे काय होणार आहे की म्हणे अल मेहंदी नावाचा फरिश्ता या पृथ्वीवर येणार आहे किंवा समजा त्या इराण, इराक त्या भागामध्ये येणार आहे. पण हा जो काही अमेरिकेनं जो साम्राज्यवादाचा प्रकार चालवलेला आहे, आता हे कितपत खरं आहे हे मला माहीत नाही. अल मेहंदी येईल की कल्की अवताराचा अवतार अस्तित्वात येईल, त्याला भरपूर दिवस बाकी आहेत. येणार आहे, नाही अशातला भाग नाही आहे. आता त्यांच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कयामत के टाईम फरिश्ते आने वाले. आपल्याकडं काय सांगितलं, ज्यावेळेस अधर्माचं राज्य निर्माण होईल त्यावेळेस कलियुग, कल्की अवतार होणार. म्हणजे ह्या गोष्टी आणखी परिपूर्ण व्हायच्यातच आहे. आता कलियुग, कलीनं अवतार घेतलं की म्हणे रामराज्य येणार, म्हणे आता पुढचे 2030 नंतर रामराज्य येणार. ठीक आहे, आलं तर चांगली गोष्ट आहे, माझं ते म्हणणं नाही आहे. परंतु अफवा ह्या चुकीच्या पद्धतीच्या नको व्हायला असं माझं एक मत आहे. आणि दुसरी गोष्ट, साम्राज्यवादाच्या बळावर ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी यांनी काय केलेलं आहे की साम्राज्य विस्ताराच्या या घाई गडबडीमध्ये हे इतर देशावरती काय करायला लागलेले, हुकुमशाही गाजवायला लागलेली. दुसरी गोष्ट, त्या दुसऱ्या राज्यावर, देशावर काय करायला लागलेले, आपलं वर्चस्व दाखवायला लागलेले. आणि अमेरिकेनं काय केलेलं आहे, 80च्या काळापासून याच पद्धतीनं कधी इराणवर हमला केला, कधी लेबनॉनवर हल्ला केला, कधी लिबियावर हल्ला केला, आता सध्या इराणवर हल्ला आहे. आणि त्यांचा महत्त्वाचं टार्गेट भारताच्या आजूबाजूच्या सगळ्या देशावर त्यांनी सत्तापालट केलेली. अमेरिकेला भारतामध्ये सत्तापालट करायचे त्यांचे स्वप्न आहे. 2010-11चा ज्यावेळेस जनगणना सर्व्हे झाला, तो सर्वच्या सर्व डाटा अमेरिकेकडं असल्याचा सांगण्यात येत आहे. म्हणजे अमेरिकेवर तो आरोप आहे. आता हे कितपत आहे हे म्हणजे शोध घेतल्यावरच कळेल की हे कितपत सत्य आहे. म्हणजे कुठं ना कुठं पाणी मुरतंय. आणि 2010-11चा जो सर्वे झालेला आहे, जनगणनेचा सर्वे झालेला आहे, तो सर्वच्या सर्व त्यांच्याकडं डाटा आहे. तो कशासाठी आहे की त्यांना आणखी जातीमध्ये वाढ करायची. ज्यावेळेस 1864ला ज्यावेळेस पहिली जनगणना झाली होती ब्रिटिशांच्या काळात, त्यावेळेस बोटावर मोडण्या इतक्या जाती होत्या. परंतु आज भारतामध्ये स्वातंत्र्य मिळवून भारताला 75 वर्ष झाली किंवा 80 वर्ष होत आहेत. तर ह्या 75 वर्षाच्या कालामध्ये इंग्रजांनी निर्माण केलेल्या
ही जाती संकल्पना अस्तित्वात आली इंग्रजाच्या काळापासून, आणि तेव्हापासून ही जी संकल्पना अस्तित्वात आली त्याचा फायदा घेऊन फूट डालो राज करो ह्या पद्धतीचं त्यांचं तत्त्व ते आजही भारतामध्ये वापरतायत, आणि भारतातले राज्यकर्ते पण त्याच पद्धतीचं तत्त्व वापरतायत. ज्या दिवशी हे तत्त्व संपन त्या दिवशी भारत हा खरोखर रामराज्य होईल. सर्व राजकीय नेत्यांनी फूट डालो राज करो ही पद्धत बंद करायला पाहिजे, तेव्हाच रामराज्य येईल. नाहीतर तुम्ही किती ओरडा रामराज्य रामराज्य, रामराज्य होणार नाही. दुसरी गोष्ट, जो भ्रष्टाचार आहे, जे कायदे आहेत इंग्रजाच्या काळातील, त्या कायद्यांना बदल करा. जोपर्यंत भ्रष्टाचारावर कडक कानून येणार नाही, 411 जो आहे, जो फक्त ठराविक लोकांच्याच फायद्याच्या दृष्टीने आहे, जसं की त्याच्यामध्ये पोलीस सर्वसामान्य दुकानदाराचा बळी घेतात, त्याच्यामध्ये काहीतरी पर्याय मार्ग मी मागं सांगितलं आहे की काय करायला पाहिजे. जो व्यक्ती सोनं विकतो त्याच्याकडं पावत्या नाही, त्याच्याकडून नोटरी करून घ्यायला पाहिजे. म्हणजे ही कायद्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. जोपर्यंत कायद्यामध्ये बदल होणार नाही, कायदा सुधारणार नाही, तोपर्यंत हे घिशीपिटी राजकारण, हे लोक यांच्या स्वार्थासाठी या फूट डालो राज करो या सिस्टमचा वापर करणार, जाती व्यवस्थेचा वापर करणार. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला ती सिस्टमच बदलावं लागेल. जाती व्यवस्थेची ती कायमस्वरूपी नष्ट करावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रत्येक मावळा हा मराठा होता, मावळा होता. फक्त त्याची एकच जात होती, ती म्हणजे मावळा किंवा मग मराठा. तिथं जाती हा विषयच नव्हता. पण ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या धर्तीवरून त्यांनी त्यांचा देहत्याग केला म्हणा, किंवा समाधिस्थ झाले म्हणा, किंवा स्वर्गाला गेले म्हणा, किंवा कैलासाला गेले, ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर ह्या इंग्रजांनी जाती व्यवस्था भारतामध्ये निर्माण केली, आणि त्याचा वापर सर्वसामान्याला सांगितलं की तुमच्याकडे जाती व्यवस्था ही हजारो वर्षापासूनची होती. मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही 1822 पर्यंत त्यांचं रेकॉर्ड चेक करा. त्यांच्या संग्रहालयामध्ये जाऊन ब्रिटिशांच्या धर्मपाल जैन यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे. द ब्युटिफुल ट्री म्हणून त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या सर्व रेकॉर्डचा, इंग्रजांनी जे इथून सर्वे करून नेलेले पुस्तक अहवाल पाठवलेले, त्या अहवालामध्ये हे सर्व माहिती. जाती व्यवस्था इंग्रजांनी निर्माण केलेली, हजारो लाखो वर्षापासूनची, पुरातन नाही. आणि ही जी काही संकल्पना लोकांच्या डोक्यात निर्माण झाली की कलियुग संपत आहे वगैरे वगैरे, आणि जाती व्यवस्था संपणार आहे, कलियुग काही संपलेलं नाही, काही नाही. रामराज्य यायला आणखी भरपूर दिवस बाकी आहेत. आणि या अमेरिकेने जर समजा इस्रायलशी युद्ध करायचा, तह करायचा जर समजा ठरवलं, तह करण्यापूर्वी भारताला जर संधी मिळाली, तर मी मग काल परवाच्या व्हिडिओमध्ये जे सांगितले त्या अटी भारताने अमेरिकेसमोर मांडायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये इराणला सुद्धा निर्दोष निर्बंधयुक्त बाहेर काढायला पाहिजे. तर भारत अमेरिकेपासून भविष्यात वाचू शकतो. हे लाल माकडं सुधरू देणारे नाही आहे. पूर्वी ह्यांनी व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. आज उद्योजक म्हणून भारतामध्ये यांच्या हजारो कंपन्या भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये उभारलेल्या आहेत. एक ना एक दिवस त्याच उद्योजकाच्या धर्तीवर परत एकदा इथला तख्ता पलट, लोकशाही संपवण्याचं ह्यांचं टार्गेट आहे, आणि त्याच हेतूने ह्यांनी भारताच्या आजूबाजूचं पूर्ण वातावरण गढूळ करून टाकलेले. आणि म्हणूनच म्हणतो बंधू आणि भगिनींनो, की भविष्यामध्ये काय होईल ते हो, पण सध्या आपल्या परिवाराची काळजी घ्या, व्यवस्थितरित्या जीवन जगा, माणुसकीनं जीवन जगा, एकमेकाशी औदार्य, सौदार्य, प्रेम, आपुलकी, माणुसकी या सगळ्या गोष्टीचा वापर करून जीवन जगा.
मग तो कुठला जरी असला, फक्त माणुसकी ज्याप्रमाणे जे वसाहतकार आले होते, जसे ब्रिटिश, डच, पोर्तुगीज यांनी सुरुवातीच्या काळामध्ये भारतामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा अवलोकल्या की आपण आपापसामध्ये भांडतो आहोत, लढतो आहोत, आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी काय केलं आहे की आपल्या ह्या गोष्टीचा तंतोतंत फायदा घेतला. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. पूर्वीच्या काळी 2 मांजरं होती आणि ती जंगलात राहायची. जंगलात राहत असताना ते काय करतात की गावामध्ये येतात. गावामध्ये मैत्री असते दोन्ही मांजराची, आणि गावामध्ये येतात. गावामध्ये आल्यानंतर काय होतं की एका घरामध्ये त्यांना लोण्याचा गोळा सापडतो. लोण्याचा गोळा सापडतो. मग ते गोळा घेऊन जंगलामध्ये पळून जातात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा वाद सुरू होतो. तो म्हणतो, अगोदर मी गोळा पाहिला, गोळ्यावर माझा हक्क आहे. दुसरा म्हणतो, नाही नाही म्हणे, गोळा मी अगोदर पाहिला, गोळ्यावर माझा हक्क आहे. आणि असं करत करत त्यांचा वाद सुरू होतो. वरती झाडावरती एक माकड बसलेला असतो. माकड हुशार असतो आणि मग त्याला माहीत असतं की यांचा वाद कसा मिटवायचा. मग तो काय म्हणतो की वा काय झालं म्हणे, तुम्ही काय भांडता म्हणे, असं करता असं आहे म्हणे, हा गोळा म्हणे अगोदर मी पहिला म्हणतो. तर दुसरा मोठ्याने रागावतो आणि सांगतो म्हणे, हा गोळा मी सुरुवातीला पाहिला म्हणे, या गोळ्यावर माझा हक्क आहे म्हणे. माकड म्हणे, एक काम करा म्हणे, मी तुमच्या दोघांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो म्हणे, तुमच्या दोघांचा प्रश्न मिटवतो. त्यासाठी मला गावात जावं लागेल. आणि माकड गावात जातं आणि काय करतं, त्या ठिकाणून एक काटा, तराजू ते घेऊन येतात. त्याला 2 पारड्या असते दोन्हीकडून. आणि मग तो काय करतो, ते लोण्याचा गोळा दोन भागामध्ये करतो आणि त्यांना सांगतो की हे पहा म्हणे, आता जिकडा गोळा खाली जाईल, दोन्ही ज्यावेळेस समसमान होईल त्यावेळेस मी काय करीन, तुमच्या दोघांना वाटून देईन. पण काय होतं की उजव्या बाजूचा खाली गेला तर त्याच्यातलं थोडं लोणी काढतो आणि आपल्या तोंडात टाकतो. मग काय होतं, परत वर उचलतो. परत वर उचलल्यानंतर डावीकडचं पारडं खाली जातं. ते म्हणे, आता इकडं डावीकडचं पाड खाली गेलं. मग तो डावीकडचा लोण्याचा गोळा तोडतो, तोंडात टाकतो. असं करत 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 काय होतं की ते समतोल होतच नाही. आता ते किती केलं तर माकड, जसं या ट्रमसारखं, ते किती गेलं तर ते माकडच ना. ते तंतोतंत होऊ देणार आहे का बरं, त्याला करता येणार आहे का? शेवटी त्याची माकडाची बुद्धी. ते तंतोतंत होईल का, ते समान भाग होईल का? नाही होत. पण ते काय होतं की ते समतोल करण्याच्या राड्यामध्ये प्रत्येक लोण्याचा तुकडा तोडतो आणि तोंडात टाकतो. असं करता करता काय होतं की दोघांच्या भांडणामध्ये हा मांजरच पोट भरून खातं. तसं ह्या इंग्रजांनी अमेरिकेवाल्यांनी काय केलं की संधीचा फायदा घेतला. काय केलं की तुमच्याकडं काय भाग आहे, तुमच्याकडं काय वाद आहे, त्या वादाचा त्यांनी फायदा घेतला. तुमच्याकडं मराठा, हिंदू, मुस्लिम हा वाद आहे का, मग घ्या त्याच्यामधला फायदा काढून. असं करून करून यांनी काय केलं की देशावर 150 वर्ष राज्य इंग्रजांनी केलं आपल्या देशावर. आणि त्यामुळंच म्हणतो की जो आपण पूर्वीचे आत्ता थोड्या कालावधीमध्ये योगींनी जो नारा दिला होता, बटोगे तो कटोगे वगैरे, तसे काही प्रकार व्हायला नको. आणि सर्वांनी मिळून भारत माझा आहे, ही मातृभूमी माझी, आम्ही ह्या भारताचे नागरिक आहोत, हा ठामपणे जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत अमेरिकासारखे, ब्रिटिशसारखे लोक ती सत्ता पालट करणे किंवा जे काही घटना आहे, जसं इराणमध्ये शिया आणि सुन्नीचा प्रकार झाला, त्या गोष्टीचा त्यांनी फायदा उचलला आणि तो फायदा उचलून त्या ठिकाणी त्यांनी सत्ता पालट केलं. जसं की 2020च्या काळामध्ये
अफगाणिस्तानमध्ये सुद्धा असंच सत्तापालट केली. त्याच्यानंतर श्रीलंकेमध्ये 22-23मध्ये केलं. त्याच्यानंतर 24मध्ये बांगलादेशामध्ये केलं. नंतरच्या काळात मण्यार त्या ठिकाणी सुद्धा केलं. त्याच्यानंतर 25च्या काळामध्ये आपल्या शेजारी नेपाळला सुद्धा केलं. म्हणजे ही जी फूट पाडण्याचा कार्यक्रम आहे त्यासाठीच त्यांनी काय केलं होतं, तो जनगणना अहवाल गायब केलेला आहे असं मला तरी वाटतंय. जो म्हणजे माझ्यापर्यंत जो निरोप आला आहे, मी जे काही समजा न्यूजमध्ये वाचलं किंवा ऐकलं आहे त्याच्या असा एक अंदाज वाटतो मला की त्याच धर्तीवर त्यांनी काय केलेलं आहे, हा रिपोर्ट गायब केलेला आहे आणि त्यांना भारतामध्ये सुद्धा असा काहीतरी बदल घडायची त्यांची क्रिया आहे. परंतु आता अमेरिकेची नांगी चांगली ठेचलेली आहे इराणने आणि याच्यामध्ये जर अमेरिकेला माघार घ्यावी लागली किंवा त्याच्यामध्ये तह करण्याचं जर संधी मिळाली तर त्या संधीचा भारताने अवश्य फायदा घ्यायला पाहिजे. जेवढ्या कंपन्या, तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे अमेरिकेचं काय काय आहे आपल्या या ठिकाणी, तेवढ्यावर तुळशीपत्र ठेवून अमेरिकेला पाणी सोडायला लावा. दुसरी गोष्ट, जे काही करार केलेले आहेत अनावश्यक, ते करारसुद्धा अमेरिकेशी तोडण्यात यायला पाहिजे. कारण आज जर आशिया खंडाने अमेरिकेचं तळ भारतामध्ये किंवा आशिया खंडामध्ये ठेवलं कुठल्याही देशाने, तर ते त्या आशिया खंडासाठी घातक ठरणार आहे. जसं की सौदी अरेबियानं ठेवलं होतं, कतार, कुवेत यांनी जे अमेरिकेला तळ दिले होते, तर ते तळ द्यायला नाही पाहिजे. तू कुठं आहे, तू तिकडं साता समुद्रापार आहे ना, तू तिकडंच राहा. आमच्या इकडं तुझे तळ नाही, काही नाही, काही नाही, तुझा संबंध नाही. आम्ही आशिया खंडातले आहेत, आशिया खंडामध्ये आम्ही आमच्या परीने व्यवस्थित राहू. आम्ही आमचं काय, तुमच्या नाटोसारखा एखादी संघटना तयार करू, त्या संघटनेनुसार आम्ही आमचं कार्य करू. अमेरिकेला इकडं फिरकूच द्यायला नाही पाहिजे. अमेरिकेला नाही, ते युरोपच्या कुठल्याच देशाला इकडं फिरकू नाही द्यायला पाहिजे. युरोपचा एकही देश ते याच्यासाठी आले, पर्यटनासाठी आले ठीक आहे, पण त्यांना व्यापार आणि उद्योग त्यांना कसाच करू द्यायला नाही पाहिजे आशिया खंडात. आमच्या इथून तुम्हाला काय पाहिजे तुम्ही घेऊन जा. व्यापार आम्ही वस्तू पाठवतो, आयात निर्यात करू, तुमच्या इथं निर्यात करू, तुम्हाला वस्तू पाठवू, सगळं करू, त्याचे पैसे पाठवा. आम्ही जेवढे सांगू तेवढे पैसे आले पाहिजे, नाहीतर तो व्यवहार बंद. ठणकावून सांगायला पाहिजे, यांच्याकडून लेखी घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच म्हणतो बंधू आणि भगिनींनो, भविष्यामध्ये ह्या गोष्टी होणार आहेत. त्याच्याकरता आपण सर्वांनी एक मिळून राहायला पाहिजे. जसं की पूर्वीच्या काळामध्ये ते आम्हाला 4वी-5वीला शिकवलं होतं, एक एक लकड़ी अगर अलग अलग करके तोड़ेंगे तो उसके टुकड़े हो जाएंगे. अगर समझो पूरा का पूरा गुच्छा अगर तोड़ना है तो मुश्किल हो जाता है. त्याकरता काय करायला पाहिजे, सगळ्यांनी मिळून एक राहायला पाहिजे, एक व्हायला पाहिजे. आणि तो गठ्ठा तोडला जाऊ शकत नाही लाकडाच्या मुळीचा. एक एक लाकूड सहज तोडलं जातं. त्याच्याकरता सगळ्यांनी संघटित राहायला पाहिजे. हे जे काही वेगवेगळे पक्ष वगैरे काही जे आहे, यांनी सर्वांनी एक व्हायला पाहिजे. मी एक भारतीय आहे, मी एक, जसं आता इस्रायल बरोबर जागतिक लेवलला जे काही युद्ध झालं होतं, पूर्ण जगातले इस्रायली यहुदी लोक इस्रायलला पोहोचले होते, तसे सर्व भारतीयांनी भारतामध्ये परत यायला पाहिजे. किंवा जरी नाही आले तरी तिथून त्यांनी हालचाल करायला पाहिजे आणि इथल्या भारतीयांनी सगळ्यांनी एक होऊन लढा द्यायला पाहिजे, जेणेकरून अमेरिका असा सत्तापालटाचा डाव दुसऱ्यांदा करणार नाही. त्याची नांगी ठेसायलाच पाहिजे. हे युरोपचे लोक खूपच दळभद्री आहेत. बंधू आणि भगिनींनो, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या, देशाची काळजी घ्या.
आपल्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.